पश्चिम बंगालमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते कोणत्याही राजकीय थरारपटापेक्षा कमी नाहीये. भाजपने बहुमत मिळूनही ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार नाहीयेत. उलट त्यांनी निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. दुसरीकडे निकाल लागून 48 तास व्हायच्या आत सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या झाली आणि बंगाल पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत होरपळतंय. कार्यकर्त्यांमधला संघर्ष टोकाला गेलाय. भारताच्या लोकशाही इतिहासात कधीही न घडलेली ही परिस्थिती का निर्माण झाली? प्रश्न असा पडतो की 15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर ममतांना हा जनादेश मान्य का नसावा? ज्यांनी एकेकाळी सोमनाथ चॅटर्जींसारख्या दिग्गजांना धूळ चारली, त्या आज स्वतःच्या पराभवाने इतक्या विचलित का झाल्या आहेत? राष्ट्रपतींचा अपमान करण्यापासून ते केंद्रीय संस्थांना जुमानण्यापर्यंत ममतांच्या या वादग्रस्त वागण्याचं नेमकं कारण काय? त्यांच्या राजकीय प्रवासापासून ते आजच्या हट्टापर्यंत संपूर्ण आढावा आपण आज घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी एक मुलगी आणीबाणीच्या वेळेच्या आंदोलनात भाग घेते आणि जयप्रकाश नारायण यांच्या कारवर चढून निषेध करते. ती तशी काँग्रेसची, सर्वसामान्य कुटुंबातली, लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड असलेली. काँग्रेस पक्षातून तिचा राजकीय प्रवास सुरू होतो आणि नंतर ती युवक काँग्रेसमध्ये सक्रिय होते आणि वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांना जादवपूर लोकसभा मतदारसंघातून हरवते. खासदार झाल्यावर पंतप्रधान राजीव गांधी तिला संघटनेत मोठी जबाबदारी देतात. नंतर पी व्ही नरसिंहरावांच्या काळात ती केंद्रात मंत्री होते. काही काळाने म्हणजेच 1998ला काँग्रेसशी मतभेद होऊन ती नवा पक्ष काढते. तृणमूल काँग्रेस असं नाव त्याला देते. पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीला ती शह देते आणि तिच्या प्रयत्नांनी 2011ला तिचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येतो. देशभर तिचं नाव होतं. ही पार्श्वभूमी आहे ममता बॅनर्जी यांची. त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे, त्यातून आदर्श घेण्यासारखा आहे हे नक्कीच. ममता या पहिल्यापासून धडाडीच्या आणि आक्रमक राहिल्या आहेत. ममतांच्या याच धडाडीच्या वृत्तीमुळे, जनसंपर्कामुळे, साध्या राहणीमानामुळे त्यांना पश्चिम बंगालच्या जनतेने 2011ला संधी दिली होती. 2014 नंतर त्यांचा आक्रमकपणा देशाने पाहिला. मोदींना विरोध करणारे एक पक्ष आणि नेते काळाच्या ओघात कमी होत असताना ममतांनी आपला विरोध सुरू ठेवला. अगदी आजपर्यंत तो तसूभर कमी होताना दिसला नाही. लोकशाहीत विरोध पाहिजे, सरकारवर अंकुश पाहिजे हे जरी खरं असलं तरी ममतांचा विरोध हा कधी कधी टोकाला जायचा. त्यातून त्यांचा भलताच ॲटिट्यूड दिसायचा. भाजपवर आणि मोदींवर त्या सातत्याने टीका करायच्या. मोदींना तर त्यांनी एकदा कायरतापूर्ण आणि दोन तोंडी असं संबोधलं होतं. ममतांच्या वादग्रस्त वक्तव्यांची यादी करायची झाली तर ती मोठी होईल. सरकारच्या जवळजवळ प्रत्येक धोरणाला त्या विरोध करायच्या. विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूर जेव्हा सरकारने राबवलं तेव्हा देशातील जनता पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याचं म्हणत होती. काँग्रेस शांत होतं. अशातच ऑपरेशन सिंदूर बनावट असल्याचं ते वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे टीका किंवा विरोध करावा, पण जेव्हा असे राष्ट्रीयतेशी संबंधित विषय असतात तेव्हा ममतांचं असं विधान करणं कितपत बरोबर होतं असा प्रश्न त्यावेळी त्यांच्या बाबतीत अनेकांना पडला. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बंगाल दौऱ्यावर आल्या. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून ममता त्यांचं स्वागत करायला विमानतळावर गेल्या नाहीत. ना तृणमूलचा कोणी मंत्री गेला. तसंच राष्ट्रपतींच्या नियोजित कार्यक्रमाची जागा ऐनवेळी बदलण्यात आली. राष्ट्रपतींनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावर ममता प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की राष्ट्रपती 1 वेळा येतील ठीक आहे, त्या 10 वेळा आल्या तर मी कामं सोडून जाऊ का? देशाचे घटनात्मक प्रमुख असणाऱ्या महामहिम राष्ट्रपतींबद्दल असं बोलणं ममतांचा भलताच ॲटिट्यूड दाखवणारं होतं. ममता बॅनर्जी यांनी सतत सरकारी संस्थांवर आरोप केले. शारदा चिटफंड घोटाळा आणि नारदा स्टिंग ऑपरेशन सारख्या अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये टीएमसीचे नेते अडकले असताना ममता बॅनर्जींनी तपास यंत्रणा या केंद्राच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता, पण कधी भ्रष्टाचाराचे आरोप मान्य केले नाहीत. राष्ट्रीय नागरिकत्व कायदा म्हणजे CAA आणि त्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या NRCला त्यांनी पहिल्यापासूनच विरोध दर्शवला. मुस्लिम मतं आपल्या हातून जातील की काय याची ममतांना भीती वाटत असल्याचं आणि त्यामुळे त्याला विरोध करत असल्याचं म्हटलं जातं. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या दरम्यान अनेक IAS आणि IPS अधिकारी हे भाजप धार्जिणे असल्याचं त्या बोलल्या आणि प्रशासकीय यंत्रणेवरही टीका केली. ममता या सार्वजनिक कोणत्या सरकारी संस्थेला टार्गेट करत असतील तर त्या निवडणूक आयोगाला. साधारण 2021 पासून त्यांनी त्याची सुरुवात केली. EVM मध्ये गडबड असल्याचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता. इंडिया आघाडीचे नेते याबाबतीत त्यांच्यासोबत होते आणि आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर त्या निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. ही टीकासुद्धा अगदी खालच्या पातळीवरची आहे. पण प्रश्न असा पडतो की जेव्हा त्यांना पश्चिम बंगालमधल्या छोट्या मोठ्या निवडणुकीत यश मिळतं त्या निवडणुकीत मात्र त्यांना निवडणूक आयोगावर आक्षेप का नसतो? त्यामुळे असाच प्रश्न उपस्थित होतो का की ममतांना हार पचवता येत नाहीये? 2011ला ममतांनी पश्चिम बंगालमधली कम्युनिस्ट पक्षाची सत्ता उलटून टाकली. त्यावेळच्या सरकारला कोणत्या मुद्द्यावर धारेवर धरत आपलं सरकार आणलं होतं तुम्हाला माहिती आहे का? तर भ्रष्टाचार, दडपशाही, रोजगाराच्या समस्या आणि आता 15 वर्षांनी भाजपने तेच मुद्दे उचलून ममतांच्या विरोधात रान उठवलं. पण ममता मात्र पश्चिम बंगालमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं सांगतात. खरी परिस्थिती जर आपण पाहिली तर पश्चिम बंगालमध्ये रोजगाराच्या समस्या आहेत. लोक स्थलांतर करतायत. गावोगावी गुंडांचं प्रमाण वाढलंय. महिलांवरील अत्याचारात गेल्या काही काळापासून वाढ झाली आहे. तृणमूलचे एक नेते भ्रष्टाचारात अडकत आहेत. मग ममतांना हे दिसत नाहीये का?
निवडणुकीत फक्त त्या माटी माणूस ही घोषणा देत बंगाली अस्मितेवरच राजकारण करतात. भाजपला त्यांनी वारंवार बाहेरचा पक्ष असं संबोधलं. बंगाली अस्मिता आणि भाजप विरोध सोडता इतर कोणते मुद्दे त्यांनी निवडणुकीत उचलले हा सुद्धा एक प्रश्नच आहे. 2014 पासून मोदींची लाट देशात होती तरी पश्चिम बंगालमध्ये ममतांचं वर्चस्व कायम असायचं. देशात मोदी आल्यावर एक राज्यात भाजपची सत्ता येऊ लागली. पण 2016ला पश्चिम बंगालमध्ये ममता पुन्हा सत्तेवर आल्या. 2021ला भाजपने आपली ताकद लावली पण तरीही ममता सत्तेवर आल्या. परंतु आता 2026ला मात्र जनतेने त्यांना साफ नाकारलं. आता हा पराभव त्यांच्या जिवारी लागला. विशेष म्हणजे त्यांच्याच मतदारसंघात सुद्धा पराभव झाला. 2021ला त्या उभ्या असलेल्या मतदारसंघात पराभव झाला तरीही त्या मुख्यमंत्री झाल्या आणि आता 2026ला भवानीपूर मतदारसंघातून त्यांचा सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला. राज्यात सत्ता गमावली पण स्वतः विधानसभा मतदारसंघात हरलो याचं वेगळं शल्य त्यांच्या मनात असणं स्वाभाविक आहे. पण मग त्यांना सत्य मान्य का करवत नाही? राज्यात 15 वर्ष सत्तेत असल्यामुळे आता त्यांना पद सोडणं कठीण जात आहे का? पण मग देशाच्या इतिहासात आजवर असे कितीतरी पक्ष आहेत जे अगदी 30-40 वर्षांच्या सलग सत्तेनंतर पायउतार झालेत आणि पराभव मान्य करून जनमताचा आदर करून पुढे सुद्धा गेलेत. मग ममता त्यांचा हटवादीपणा का सोडत नाहीये? भाजपला विरोध असणं काय गैर नाहीये, पण कधी कधी हा विरोध टोकाचा होतो का? निवडणूक आयोगासारख्या सरकारी संस्थांवर टीका करणं बरोबर की चूक? त्यांच्या ॲटिट्यूडनेच त्यांना पराभव दाखवला असं अनेक राजकीय विश्लेषक म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला गावबत्ती.